मित्रांनो, उन्हाळा आला की सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो. एक कलिंगड विकणारा माणूस ओरडून ओरडून सांगत असतो की पुरा ठेला लाल है. हे आठवायचं कारण म्हणजे सध्या इराण अमेरिका युद्धामुळे माझा शेअर मार्केट आणि एसआयपीचा पोर्टफोलिओ ही असाच झालाय. म्हणजे पुरा पोर्टफोलिओ लाल है. बरं, ही कंडिशन फक्त माझीच नाही तर एसआयपी करणाऱ्या माझ्या सगळ्याच मित्रांचा पोर्टफोलिओ डाऊन झालाय. ज्याला मीच एसआयपी कर म्हणलं होतं तो तर माझ्या नावाने खडेच फोडायला लागलाय की पैसे टाकायला सुरुवात केली नाही तोपर्यंत सगळा लॉसच दिसतोय. आता एसआयपी बंदच करतो. त्याला म्हणलं, अरे थांब, मार्केट पडलंय ही गोष्ट खरं तर एसआयपी करणाऱ्यांच्या फायद्याची असते. तर त्याला समजलंच नाही मी काय म्हणतोय. त्याची जी गत होती तीच आणखी बऱ्याच जणांची होती. मार्केट पडलं की कितीतरी लोक एकतर आपली एसआयपी बंद करून त्यातले पैसे काढायला बघतात किंवा मग मार्केट रिकव्हर व्हायची वाट बघत तात्पुरती एसआयपी थांबवून ठेवतात. पण या दोन्ही गोष्टी खरं तर चुकीच्या आहेत आणि यामुळे तुमचंच नुकसानही होऊ शकतंय. मग जेव्हा मार्केट खाली पडतं तेव्हा आपण नेमकं काय केलं पाहिजे? अशा वेळी एसआयपी स्टॉप केल्यामुळं तुमचं नुकसान कसं काय होऊ शकतं आणि मार्केट क्रॅश होणं फायद्याचं कसं काय असतं, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. ओके, सगळ्यात आधी आपण बघूया की एसआयपी म्हणजे नेमकं काय असतं. शब्दशः अर्थ बघायचा झाला तर एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. यात आपण दर महिन्याला एक ठराविक रक्कम कुठेतरी गुंतवतो. मार्केटच्या बाबतीत आपण बोलत असलो तर एसआयपी ही म्युच्युअल फंड्स मध्ये केली जाते. बाकी तुम्ही मग डिजिटल गोल्ड किंवा गोल्ड ईटीएफ, सिल्वर ईटीएफ यामध्येही एसआयपी करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण मार्केटशी संबंधित गोष्टी डिस्कस करणार आहे, त्यामुळे फक्त म्युच्युअल फंड्सचा भाग आपण बघूया. आता कुठले म्युच्युअल फंड्स चांगले कुठले वाईट हे काही मी सांगत बसणार नाही. तुम्ही एसआयपी करताय म्हणजे तुम्हाला ते माहितीच असेल आणि होपफुली तुमचे सगळ्यांचे म्युच्युअल फंड्स चांगलेच असतील. ठीक आहे, पुढे जाऊया. एसआयपी करताना तुम्ही सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही एक लॉंग टर्म प्रोसेस आहे. म्हणजे यावर्षी मी पैसे घातले की लगेच पुढच्या वर्षी प्रॉफिट बुक करून काढणार असं येत नसतं. गुंतवणूक तज्ज्ञ सांगतात की एसआयपी ही साधारणपणे 10 ते 15 वर्ष केली पाहिजे, तेव्हाच तुम्हाला अपेक्षित रिटर्न मिळतात. आता हे कशासाठी असतं तर आत्ता जे सगळं सुरू आहे ना त्यासाठीच. कोणताही म्युच्युअल फंड दरवर्षी एकसारखे रिटर्न देत नाही. एखाद्या वर्षी तुम्हाला कदाचित मस्त 30 ते 35% प्रॉफिट दिसेल किंवा एखाद्या वर्षी चक्क 10 ते 20% नुकसान. 15 वर्षाचा काळ हा यासाठी पकडायचा असतो की दरवर्षीचे प्रॉफिट लॉस सगळं पकडून 15 वर्षानंतर त्याची सरासरी होईल. यात मग साधारणपणे 12 ते 14% टोटल प्रॉफिट मिळतं. कधी? 15 वर्षानंतर. त्यामुळे एखाद्या वर्षी तुमचा पोर्टफोलिओ अगदी लाल असेल किंवा भरमसाठ नुकसान दिसत असेल तरी जास्त टेन्शन घेण्याची गरज नसते. हा मुद्दा क्लिअर झाला. आता दुसरा मुद्दा, मार्केट पडल्यानंतर फायदा कसा होतो. एसआयपी मध्ये काय होत असतं की तुम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये टाकत असता. तुम्ही पैसे भरले की हे फंड तुम्हाला त्या बदल्यात काही युनिट्स देतात. त्या युनिट्सची किंमत ही सध्याच्या शेअर मार्केटवर आणि त्या फंडमध्ये कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत या सगळ्यावर ठरत असते. आता समजा मार्केट एकदम स्टेबल आहे, मार्केट नॉर्मल असताना एका युनिटची किंमत 1 रुपया आहे असं आपण समजू आणि तुमची एसआयपी सुरू आहे 1000 रुपयांची. तर तुम्ही 1000 रुपये भरल्यानंतर तुम्हाला 1000 युनिट मिळणार. सिंपल मॅथ आहे. ओके, आता समजा मार्केट पडलं आणि एका युनिटची किंमत कमी होऊन 50 पैसे झाली, तर तुम्हाला दिसताना काय दिसणार की तुम्ही 1000 रुपये भरले होते ते आता 500 झाले. म्हणजे नुकसान झालं का? तर झालं. पण हेच नुकसान पुढे तुमचा मोठा फायदा करून देतं. कसं ते सांगतो. मार्केट पडलेलं आहे आणि एका युनिटची किंमत 50 पैसे झाली आहे आणि आता तुमची एसआयपी मध्ये पैसे भरायची तारीख आली आहे पुढच्या महिन्याची. मार्केट स्टेबल असताना जेव्हा तुम्ही 1000 रुपये भरले होते तेव्हा तुम्हाला 1000 युनिट मिळाले होते. पण आता तुम्ही जर 1000 रुपये भरले तर तुम्हाला किती युनिट्स मिळणार? 2000. कारण मार्केट पडलंय आणि युनिट्सची किंमत निम्मी झाली आहे. आता तुमच्या अकाउंटला टोटल युनिट्स झाले 3000. पहिल्या महिन्याचे 1000, या महिन्याचे 2000. 50 पैशाच्या हिशोबाने याची सध्याची किंमत तुम्हाला दिसेल 1500 रुपये. तुम्ही 2 महिन्यात मिळून 2000 रुपये भरलेत पण अकाउंटला दिसत आहेत फक्त 1500. 500 रुपयाचं तरीही नुकसान दिसतंय, बरोबर? पण हे तात्पुरतं आहे. शेअर मार्केट हे कधीच खाली पडलंय आणि खालीच राहिलंय असं होत नाही. उलट आतापर्यंत जेवढ्या जोरात मार्केट आपटलंय तेवढ्याच ताकदीनं ते पुन्हा वर आलेलं दिसलंय. म्हणजे समजा पुढच्या महिन्यात मार्केट पुन्हा वर गेलं आणि एका युनिटची किंमत 50 पैशांवरून परत 1 रुपया झाली, तेव्हा काय होईल? तुमच्या अकाउंटला 3000 युनिट होते आणि 1 रुपया प्रति युनिट या हिशोबाने आता तुमच्या अकाउंटला डायरेक्ट 3000 रुपये दिसतील. म्हणजे 500 रुपये लॉस वरून थेट 1000 रुपये प्रॉफिटवर तुम्ही पोहोचाल. त्यामुळे शेअर मार्केट पडणं ही एसआयपी करणाऱ्यांसाठी एक चांगली संधी समजली जाते. तुम्हाला आत्ता आहे त्या किमतीला जास्त युनिट मिळतात आणि मार्केट रिकव्हर झाल्यावर किंवा आणखी वर गेल्यावर जास्त प्रॉफिट होतं. मग आता मार्केट पडल्यावर करायचं काय?
तर जैसा चल रहा है वैसा चलने दो. दर महिन्याला ठरलेल्या दिवशी तुमच्या अकाउंटमधून जी SIP कट होते ती तशीच सुरू राहू द्या. SIP मधून प्रॉफिट मिळवण्यासाठी तुम्हाला भरपूर पेशन्स हवा आणि सातत्य हवं. मध्येच SIP बंद केली किंवा थोड्या महिन्यांसाठी पॉज केली तरी तुमचं नुकसान होऊ शकतं. कारण मार्केट पडल्यावर जर तुम्ही SIP मधून पैसे काढले तर युनिट्सची किंमत कमी असल्यामुळे तुम्हाला मिळणारे पैसेही कमी होतात. आणि जर तुम्ही SIP पॉज केली तर त्या महिन्यात जास्त युनिट मिळवण्याची संधी तुम्ही मिस करता. SIP पॉज करण्याचा पर्याय हा तेव्हाच वापरायला हवा जेव्हा तुमच्याकडे खरंच त्या महिन्याचा हप्ता भरण्याचे पैसे नसतील. बाकी सध्या मार्केटमध्ये सुरू असलेली अनसर्टेनिटी पाहता कितीतरी लोक पॅनिक झालेत. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीसंबंधी कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका. विशेषतः सोशल मीडिया किंवा टेलिग्राम ग्रुप्समधून ज्या टिप्स देणारे इन्फ्लुएन्सर्स असतात त्यांचं ऐकणं टाळा. तुमचा सर्टिफाईड स्टॉक ब्रोकर किंवा मग म्युच्युअल फंड मॅनेजर यांच्याशी चर्चा करूनच कोणताही निर्णय घ्या. या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली किंवा म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.